नमस्कार, मी सुवर्णा. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपल्याला माझ्या बहिणीची ब्लाऊज शिवलेली आहे. तिला टेलरने ब्लाऊज बसत नाही म्हणून वापस दिले होते, तर त्याची पूर्ण शिलाई आहे. तुम्हाला जर पूर्ण शिलाई पाहायची असेल तर नक्कीच एक कमेंट करा. आज आपण बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत. चला तर आपण वेळ न करता ती कशी केलेली आहे आणि कशी आपण ब्लाऊज ॲडजस्ट करून बसवलेली आहे आणि तेही लॉंग स्लीव्हचे. चला आपण वेळ न करता आपण त्याची व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पहा, खूप छोटे ब्लाऊज पीस आलेले होते. 2च पट्ट्या आलेल्या आहेत. त्याच्या उंची पण बसत नाही आहे आणि जे रुंदी आहे बाहीची जी रुंदी आहे ती पण बसत नाही. तर आपण त्याला जॉईंट देऊन कसे स्लीव्ज लॉंग स्लीव्ज केले आणि कसे ब्लाऊज बसवलेले आहे ते पाहूयात. आज आपण फक्त बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत. तुम्हाला जर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर संपूर्ण शिलाईचा तर नक्कीच एक कमेंट करा, म्हणजे मी याचा संपूर्ण व्हिडिओ बनवते. चला आपण पहा, मी उंची घेतलेली आहे. उंची घेतलेली आहे 14.5. छाती घेतलेली आहे 8.5 इंच. स्क्रीनवर मापे पण दिलेली आहे. शोल्डर घेतलेले आहे 5.5 इंच. पहा, जसे स्क्रीनवर मापे दिले त्याप्रमाणे माप टाकूयात आणि बॅक साईड कट करून घेऊयात. आपल्याला बॅक साईड तयार करायची आहे, त्यामुळे फक्त मी बॅक साईड केलेली आहे, कट करून घेतलेली आहे. तुमच्या काही जर अडचणी असतील, काही लक्षात येत नसेल तर नक्कीच एक कमेंट करा, म्हणजे मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जर पाहायचा असेल शिलाईचा, कारण मी याच्या आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याचा मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला नव्हता, पण मला कमेंट आलेल्या होत्या की ह्याचा पूर्ण व्हिडिओ दाखवा. तर मी याचा पूर्ण व्हिडिओ त्या ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ केला नव्हता, पण ह्या ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला पूर्ण पाहायचा असेल तर नक्कीच कमेंट करा, मी पूर्ण व्हिडिओ बनवून नक्कीच अपलोड करेन. पहा, आपली पूर्ण मापे टाकून झालेली आहेत. आता कट करून घेऊया. फिटिंगचे माप, 1 इंच टक्सचे माप आणि शिलाई मार्जिन रेष ओढून घेतली. जसे मेन ब्लाऊजचे कापड जे आहे ते घेतलेले आहे आणि मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे गळ्याच्या साईडने शिलाई मार्जिन एवढी जागा ठेवली आणि पूर्ण जो गळा आहे तो आखून घेतला. जसे आखले आहे त्याप्रमाणेच कट करून घेतले. हे पहा, जसे आखले आहे तसे कट करून घ्यायचे. थोडी जाड कापड आहे त्यामुळे कट होत नाही, ते व्यवस्थित कट करून घ्यायचे. हे पहा, डिझाईन कट झाल्यानंतर आपल्याला जे आपण अस्तरवर माप टाकून कट केलेले आहे ते ठेवायचे आणि पूर्ण मेन फॅब्रिकची कटिंग करून घ्यायची, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. आपल्याला आता जो गळ्याचा आकार आहे, जो आपण गोल गळ्याला दिलेला होता तो आकार कट करून घेतला. अस्तरचा घेतलेला आहे. आता अस्तर ब्लाऊजवर ठेवून जेवढे एक्स्ट्राचे कापड आहे गळ्याचे ते कट करून घ्यायचे. आपण फक्त गोल डिझाईनची पट्टी कट केलेली होती. आता आपल्याला जेवढा ब्लाऊजचा गळा करायचा आहे तेवढे कट करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचे जे आहे मोंड्याच्या साईडला तेही कट करून घेतले. आता आपण डिझाईन कशी तयार करायची ते पाहूयात. तर जे गोल डिझाईन होती कट केलेली त्याचे मधोमध 2 भाग करून घेतले. हे पहा, आता आपल्याला याला जे जॉईन करायचं आहे, आपल्याला डिझाईन तयार करायची आहे त्याला कमी पडत आहेत, आपल्याला या साईडला जॉईन द्यायचा आहे. पहा जॉईन कसा द्यायचा, खूप ठिकाणी जॉईन देऊन मी ब्लाऊज तयार केलेले आहे. पहा, जसे मी व्हिडिओ ठेवून दाखवलेले आहे त्याप्रमाणे आपण आता जॉईन देऊन घेऊया. चला तर मग आपण त्याची शिलाई करूयात. हे पहा, जसे मी ठेवलेले होते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तसे मी जॉईन देऊन घेतले. एक दाबटीप मारून घेतली. पहा, दोन्ही पार्ट मी तयार करून घेतले. आता ह्याला आपल्याला अस्तर लावायचे आहे. तर अस्तरसाठी कापड कट करून घेऊन त्याला पूर्ण साईडने चारही साईडने टिपा मारून घ्यायच्या आणि आपल्याला याला पायपिंग करायची आहे.
हे अस्तर जोडून माझे दोन्ही पार्ट तयार झाले. आता आपण पायपिंग कशी करायची ते पाहूया. मी साडीतली पट्टी काढून घेतलेली आहे आणि त्याला क्रॉस पट्टी काढून घेऊन, क्रॉस कपड्यात काढून घेऊन आपल्याला दोन्ही साईडला जो राऊंड भाग आहे त्याला पायपिंग करून घ्यायची. पट्टी जोडून झाली. आता छोटे छोटे कट्स मारायचे म्हणजे पायपिंग करताना एकदम फिनिशिंग येते. पहा, छोटे कट मारल्यानंतर थोडे नख मारून घ्यायचे म्हणजे एकदम छान येते. पहा, आता पायपिंग करून घेऊया. या पद्धतीने दोन्ही पार्ट तयार करून घ्यायचे. दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता आपल्याला जे बॅक साईडची जी डिझाईन आहे ती बनवून घ्यायची. त्यासाठी आपल्याला चारही साईडने फक्त अस्तर आणि मेन ब्लाऊजचे कापड आहे ते अटॅच करून घ्यायचे आहे, म्हणजे जोडून घ्यायचे आहे. आपण जोडून घेऊया. आपले अस्तर आणि मेन कापड जोडून झालेले आहे. आता आपल्याला डिझाईन जी तयार केलेली आहे ती अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपल्याला कुठपासून कशी जोडायची आहे. म्हणजे जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे. आणि राहिलेल्या भागात आपल्याला गोल भाग गळ्याला पायपिंग करून घ्यायची. ते एक्स्ट्राचे जे आहे ते मी कट करून घेते. इथे आपल्याला थोडं जॉईंट द्यायचं आहे, कारण आपले ब्लाऊज पीसचे जे मेन कापड आहे ते कमी पडत आहे. त्यामुळे मी असा क्रॉस कपडा ठेवून जॉईंट देऊन घेतला आणि एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. दोन्ही साईडला जॉईंट देऊन मी जेवढे एक्स्ट्राचे आहे ते कट करून घेतले. आता आपल्याला गळ्याला पायपिंग करून घ्यायची. पायपिंग झालेली आहे. आता टक्स मारून घेऊयात. टक्स मारून घेऊन आपल्याला जी पाठीची पट्टी आहे ती लावून घ्यायची. दोन्ही साईडला टक्स मारून घेतले. पाठीची पट्टी लावून झाली. आता आपल्याला जी डिझाईन तयार केलेली आहे ती अटॅच करायची. जसे मी दाखवलेले आहे त्याप्रमाणे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. एकदा गळा चेक करून घ्यायचा. आपल्याला गळा रुंदी किती पाहिजे आहे तेवढी चेक करून घ्यायची आणि
आपली जी गळारुंदी जर बरोबर आलेली असेल तर आता दोन्ही पार्ट जॉईंट करून घेऊया. जर थोडेफार कमी होत असेल तर इकडे तिकडे ॲडजस्ट करून व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि दोन्ही पार्ट जॉईंट करून घ्यायचे. दोन्ही पार्ट जॉईन केले. आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेऊया. 1 टंचनच्या अंतराने मी डबल टिप मारून घेतलेली आहे, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग येते. आता टाचण्या काढून घेतल्या. जेवढे एक्स्ट्राचे आहे तेवढे कट करून घ्यायचे. आता अशी एक व्यवस्थित अशी घडी घालून ठेवून घ्यायची आणि जी शोल्डर जी आहे आपली, आपण शोल्डर किती घेतलेली आहे तेवढे अंतर ठेवून आपल्याला मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. पण आपण कट केलेले नव्हते, एक्स्ट्राचं कापड जे आहे ते तसेच ठेवलेले होते. त्यामुळे आता मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आणि एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.